1935 साली ते सोडले आणि ते नंतर खाली प्रथम कर्नाटकात गेले आणि मग धारवाड बेळगाव कर्नाटकात नाही महाराष्ट्रात आहे. तर ते त्या भागात हिंडत मग कोल्हापूरला आले, पुण्याला आले. मुद्दा असा की ते धारवाडला गेले. त्यावेळेला मराठी कानडी हे चाललंच होतं. तेव्हा काहींनी सावरकरांना सांगितलं, तात्या आज जरा अवघड प्रसंग आहे, इथं कानडी मराठी फार वाद आहे, त्यामुळे ज्यांना सोसत नाही ना ते लोक जरा दंगा करण्याची म्हणजे शाब्दिक दंगा करण्याची शक्यता आहे, ते तपकीर उडायचे असं म्हणले. आणि नंतर सावरकर व्याख्यानाला वगैरे राहिल्याबरोबर जे अपेक्षित होतं ते घडलं आणि लोक ओरडायला लागले, कानडीत बोला, आम्हाला मराठी समजत नाही. हे मराठी समजत होते ते श्रोत्यांचे. मला तसं ते वाचल्यानं मी काही नव्हतं ते माझं वाटतं बहुतेक म्हटलं ही सभा उधळली असावी. नाही, उधळली नाही गेली. सावरकर शांत बरे एकदा ते असा हात केला आणि पहिलेच वाक्य बोलले, कानडी ही माझीच भाषा आहे. टाळ्या. लोकांच्या टाळ्या. कानडी माझीच भाषा आहे असं सावरकर म्हणाले, त्यावर टाळ्या. पण मला कानडी येत नाही याचं मला वाईट वाटतं. सावरकरांचे ऍक्सेंट असे बरं का. मी आत्ता बोलतोय ना ते मध्ये 1% फक्त मी सावरकरांच्यासारखं बोलतोय, पण तो सावरकर शिवाय त्यांचे ऍक्सेंट जे असायचे शब्दांचे त्याचे बोलायचे. मला कानडी येत नाही याचं मला वाईट वाटतं. मला उर्दू येतं, मला बंगाली येतं, मला गुजरातीही येतं, मराठी तर माझी मातृभाषाच आहे, पण मला तमिळ भाषा पण थोडीशी येते. आपण म्हणाल की या सगळ्या भाषा तुम्ही कुठे शिकलात? तर मी या सगळ्या भाषा अंदमानात शिकलो. गुजराती कैदी होते त्यांच्याकडे मी गुजराती शिकलो. जे मद्रासी होते स्वातंत्र्य सैनिक त्यांच्याकडे मी बंगाली शिकलो. कोणाकडे मी उर्दू शिकलो. पण मला कानडी शिकायला मिळालं नाही, कारण त्यावेळी एकही कानडी देशभक्त नव्हता. एवढे